हॅलो एव्हरीवन. तर आज मी करणार होती स्प्राउटेड मुगाची उसळ, पण त्याच्या आधी चपातीचं पीठ मळून घेतलं आहे. आता हे स्प्राउटेड मूग आहे, त्याला मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून एक शिटीवर शिजवून घेणार आहे. त्याच्यानंतर उसळसाठी पेस्ट करताना मी कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची थोडंसं पाणी टाकून मी त्याची पेस्ट करून घेतली आहे. आता आपण फोडणी करायला घेऊया. तर फोडणीसाठी मी फक्त कढीपत्ता आणि हिंग घातलंय तेलामध्ये आणि त्याच्यानंतर कांद्याची पेस्ट घालून घेणार आहे. कांद्याची पेस्ट लाईट ब्राऊन रंग येईपर्यंत आपण त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर मंद आचेवर ही पेस्ट परतून घ्यायची. थोडासा ब्राऊन रंग आला की आता आपण त्याच्यात मसाले टाकूया. आता हळद, लाल मिरची पावडर, धना जिरं पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकलाय आणि त्याच्यासोबत थोडंसं पाणी टाकलंय म्हणजे आपले मसाले ते जळेना. त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पेस्टला तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतून घ्यायची. आता तुम्ही पाहू शकतात की पेस्टला तेल सुटलंय आणि रंग पण छान आलाय. आता परत आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि थोडीशी ग्रेव्ही करून घेणार आहे. आणि आता त्याच्यामध्ये जे स्प्राउटेड मूग शिजवले होते ते आता मी टाकते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. पाणी टाकल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये मीठ आणि कोकम टाकून ही जी उसळ आहे त्याला मी शिजवून घेते. तर तुम्ही पाहू शकता की उसळ आहे ती शिजते आणि त्याला साईडला तरी पण आली आहे. तर तरी येईपर्यंत त्याला छानपैकी शिजवून घ्यायची आणि शेवटी मी कोथिंबीरनी गार्निशिंग करत आहे आणि आपली ही स्प्राउटेड मुगाची उसळ रेडी आहे. एन्जॉय.